नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक सोपा असा झटपटीत होणारा उपवासाचा पदार्थ बघणार आहोत. इथे मी 3 ते 4 रताळे घेतले आहेत. ते स्वच्छ करून घेतले आहेत आणि मी एका कुकरमध्ये ते उकडवून घेणार आहे. इथे मी एक स्वच्छ कढई घेतलेली आहे आणि ती चांगली गरम केलेली आहे. याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालत आहे आणि जे 1 वाटी साबुदाणे जे रात्रभर भिजत घातले होते ते आपण शिजवून घेणार आहोत. अजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे. साबुदाणे जरा शिजू द्यायचे आहेत आपल्याला. साबुदाणे जरा ट्रान्सपरंट असे होत आले की याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार दूध घालायचं आहे. मी इथे दूध गरम केलेलं आहे. जवळजवळ 2 कप मी दूध इथे टाकलेलं आहे. व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी पाव वाटी साखर घालणार आहे. साखर कमी जास्त करू शकता. पाव वाटी मी साखर घालते. हे उकळलेले रताळे आहेत तर ते थोडेसे कुस्करून आपल्याला घालायचे आहेत. ते पण आवश्यकतेनुसार घालायचे. जेवढे आपल्याला पाहिजे असतील तेवढे आपण घालायचे आहेत. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांपर्यंत आपण हे उकळवत ठेवायचं आहे, जेणेकरून दूध, साबुदाणे, साखर आणि रताळे हे एकजीव चांगले झाले पाहिजेत. अशा प्रकारे आपली ही उपवासाची रताळा साबुदाण्याची स्मूदी तयार झालेली आहे. छान अशी घट्टसर झालेली आहे. हिला आता आपण थंड करत ठेवायचं आहे आणि सर्व करून घेऊया. आपली उपवासाची रताळा साबुदाण्याची स्मूदी तयार झालेली आहे. नक्कीच ही तुम्ही स्मूदी या उपवासाच्या दिवसांमध्ये करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंटद्वारे कळवा. तसेच आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.